नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता एनालायझर. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक मेळावे मुंबईत, बीडमध्ये, नागपूरला अशा अनेक ठिकाणी झाले. त्या सगळ्या मेळाव्यांच्या वरती आणि त्यांच्या वैशिष्ट्यावरती आपण बोलणार आहोत. आपला आताचा मेळावा आहे पंकजा मुंडे यांचा सावरगाव मधला, म्हणजे संत भगवान बाबाच्या जन्मभूमीतला दसरा मेळावा. या दसरा मेळाव्याची पार्श्वभूमी मला तुम्हाला सांगायची आहे. 2014 साली भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली आणि त्याच महिन्यामध्ये गोपीनाथ मुंडेंचा अपघाती मृत्यू झाला. 2015 पासून त्यानंतरच्या कोणत्याही मेळाव्याला भगवान गडावर घ्यायचं नाही असं भगवान गडाच्या महंतांनी ठरवलं. 16, 17, 18, 19, 20, 21 आणि 22 जवळपास 7 वर्ष झाली. कोरोना काळातील अपवाद वगळता हा मेळावा आजतागायत सुरू आहे. म्हणजे फक्त कोरोना काळामध्ये हा मेळावा झालेला नाही आहे. 7 वर्षामध्ये या मेळाव्यातली गर्दी कमी झाली नाही की लोकांचा उत्साह कमी झाला नाही. म्हणजे ज्या लोकांना उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याचं कौतुक करायचं आहे, ज्या लोकांना शिंदेंच्या मेळाव्याचं कौतुक करायचं आहे, तिथे पंकजा एक स्त्री म्हणून घेत असलेल्या मेळाव्याचं कौतुकही करावं लागेल. मुद्दा क्रमांक 1, या मेळाव्यात जाण्यासाठी लोकांना वाहनाची व्यवस्था केलेली नसते, जी मुंबईतल्या मेळाव्यामध्ये असते. नंबर 2, या मेळाव्यामध्ये खुर्च्या व्यवस्था, आसन व्यवस्था असा कोणताही प्रकार नसतो. मुद्दा क्रमांक 3, अल्पोपहार, चहा पाणी, जेवण, पंचतारांकित व्यवस्था ही या मेळाव्यात नसते. तिथे गावकऱ्यांच्या वतीनं भगवान बाबाचा प्रसाद म्हणून पिठलं भाकरी दिलं जातं आणि त्यातली काही लोक हे पिठलं भाकरी खाऊन जातात. त्यामुळं गोपीनाथ मुंडेंच्या नंतर देखील सलग 7 वर्ष तोच उत्साह, तोच जोश एक स्त्री कायम ठेवते, याकडं गांभीर्यानं बघितलंच पाहिजे. मेळाव्याचा विस्तार बघितला तर दाटीवाटीनं बसलेले आणि उभे असलेले लोकांची संख्या ही लाखभराच्या आसपास तरी सहज जाते. एवढ्या उत्साहात घेतलेल्या या मेळाव्यातील वक्तव्याकडं लक्ष द्यायलाच हवं. सातत्यानं पंकजा मुंडे यांच्या विधानांचा विपर्यास करून मांडणाऱ्यांसाठी पंकजा मुंडेंचं हे भाषण मला मुद्दाम दाखवायचं आहे. या भाषणात शेरो शायरी होती, या भाषणात संघाची पद्य होती, संघाचा संदर्भ होता, संस्कार होते आणि आपल्याविषयीच्या सगळ्या चर्चांना पूर्ण विराम देणं होतं. पंकजा मुंडे या मेळाव्यात बेबाक बोलल्या असंच मला वाटतंय. स्वतःच्या नेहमीच्या स्वभावात त्या काही बोलतील यासाठी मीडिया टपून होता. अर्थात मीडियानं विपर्यास करत काही ठिकाणी बातम्या केल्याच आहेत, इशारा दिला वगैरे वगैरे. पण आता मी जी तुम्हाला वाक्य दाखवतोय, म्हणजे पहिल्यांदा काही मीडियाच्या बातम्या दाखवतो आणि मग त्यानंतर त्या वाक्यांवरती पंकजा खरंच काय बोलल्यात ते दाखवतो. म्हणजे जे दाखवायचंय ते दाखवायचं नाही आणि जे दाखवायचं नाही किंवा जे नसतंच ते दाखवायचं, ही पद्धत आहे. म्हणजे अगदी काही बातम्यात तुम्हाला दिसेल की पंकजा मुंडेंनी इशारा दिला, पंकजा मुंडेंनी सांगितलं की मी कुणाचे पाय धरायला जाणार नाही, पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाची आस सोडून दिली वगैरे वगैरे. हे सगळे विषय त्या बातम्यातून बोलले गेले. पण पंकजा मुंडे खरंच काय बोलल्यात, हे सगळं असं त्या बोलल्यात का, हे पहिल्यांदा आपण ऐकलं पाहिजे. आधी पंकजा मुंडेंची शेरो शायरी काय होती ते ऐकूया. माना के औरों के मुकाबले कुछ पाया नहीं मैंने, माना के औरों के मुकाबले कुछ पाया नहीं हमने, पर खुद को गिराकर कुछ उठाया नहीं हमने. ऐकलेत? म्हणजे मला हे शेर सांगायचे नाहीयेत, पंकजा मुंडे काय बोलल्या हे सांगायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा या भाषणातला मला पंकजा मुंडेंचा भावलेला मुद्दा म्हणजे संस्काराचा. भारतीय जनता पार्टीचे संस्कार, मोदींचे संस्कार, संघाचे संस्कार यावर पंकजा मुंडे अगदी तपशीलवार आणि मनातून बोलल्यात. या सगळ्या संस्काराविषयी त्यांचं म्हणणं काय ऐका. मला माहिती, मी भाजपच्या संस्कारात वाढले. आज सकाळी परमपूज्य मोहनजी भागवत यांचं मी भाषण बघत होते आणि ते भाषण बघत असताना
मी बघत होती की त्यांचा प्रमुख पाहुणा एक स्त्री आहे. मला किती आनंद वाटला. मला असं वाटलं आजचा दिवसच स्त्रीचा आहे, स्त्रीच्या सन्मानाचा आहे. स्त्रीला सन्मान देण्याची सुरुवात दिवसाची झालेली आहे. आणि आपल्याला त्यांचं भाषण ऐकताना मला सहज आठवलं, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले, शील विनय आदर्श श्रेष्ठता गाए बिना झनकार नहीं, तार बिना झनकार नहीं, शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं, कीर्ति की कौमोदी की गरिमा में संस्कृती का सम्मान न भूले. हे बरोबर आहे. वाक्यचार तुमच्या डोक्यावरून गेले असतील, काही कळले असतील. पण आपण राजकारण करत असताना पद प्रतिष्ठा श्रेष्ठता ह्याच्यामध्ये आपण मानवताचं कल्याण विसरलं नाही पाहिजे. मी खुर्चीवर विराजमान होण्यासाठी राजकारणात असेल तर 2 माणसं सुद्धा इथे जमणार नाहीत. खुर्च्या रिकाम्या जातात. खुर्च्या रिकाम्या जर तुम्ही लोकांना प्रेम दिलं नाही तर. पण जर मी स्वाभिमानाने तुमच्या प्रेमाने इथे काम करत असेल, खुर्ची म्हणजे पद आहे. आता माझ्याकडे काही पद आहे का? आता 4 आमदार आधी झाले. मला माहिती आहे भाजपचा संस्कार आहे, ज्यांनी निवडणूक लढली त्यांना संधी नाही. मी गप्प बसले. पण लोकांच्या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे नाहीत. मग जे निवडणूक लढले त्यांना संधी दिली, जे पडले त्यांना दिली. माझी काही तक्रार नाही. ह्याचे उत्तर मला द्यायचेच नाहीत. मला याचे उत्तर द्यायचेच नाहीत, कारण मी उत्तर देणारी नाही. मी उत्तर देणारी नाही. हे सगळे आले ना, अरे पक्ष वाढेल ना. 4 आमदार आधी झाले, पुन्हा 4 झाले, पुन्हा 4 खासदार झाले. कमी जास्त असेल तर मला दुरुस्त करा. हो, 4 आमदार आधी झाले, 4 पुन्हा झाले, 4 खासदार झाले, 5 आणखी काय झाले, सगळे आमदार झाले. काय झालं? शक्ती वाढली ना. समाजाच्या चांगल्यासाठी कोणी करो. फाटक्या दरिद्री वस्त्र नेसणारा दरिद्र नारायण असेल, मी त्याच्या चरणी नरेंद्र मोदींच्याच संस्कारात वाढलेली आहे. त्याच्या चरणी मी डोकं ठेवीन, डोकं त्याचे पाय पुजेन. पण समाजाला बांधायचं सोडून समाजाच्या भिंती जर कोणी उभ्या करायचा प्रयत्न केला तर त्याला क्षमा होणार नाही. ऐकलं? आता पंकजा मुंडे भाजपवर नाराज आहेत अशा आशयाच्या बातम्या द्यायची संधीच राहत नाही. म्हणजे त्या बंडखोरी करणार, त्या पक्ष सोडून जाणार, त्यांना बाहेर जायचंय, त्यांना इकडे जायचंय, त्यांना तिकडे जायचंय, अशा आशयाच्या ज्या कंड्या माध्यमांनी फिरवल्या त्यालाही पंकजा मुंडेंनी उत्तर दिलंय आणि हात जोडून विनंती केली आहे. हात जोडून माध्यमाला आणि लोकांनाही विनंती केली. ऐका ती विनंती. मी हात जोडून विनंती करते की आता हे विषय बंद करा. मी पण त्याच मुशीतून, ज्या संस्काराच्या मुशीतून देशातील आमचे नेते काम करतात त्याच मुशीतून मी आले. काल परवा जन्मले नाही. मी पण 17 वर्ष राजकारण करायले. त्याच मुशीतून मी आले आणि त्याच कुशीतून सुद्धा मी आले. त्याच कुशीतून सुद्धा मी आले. त्यामुळे मी हे विचार माझे आहेत की व्यक्ती श्रेष्ठ नाही, संघटन श्रेष्ठ आहे. बरोबर आहे? आमच्याकडे असं म्हणतात की व्यक्तीपेक्षा संघटन मोठे आहे आणि त्याच्यावर माझा संपूर्ण विश्वास आहे. मी हा नियम मानते. हा नियम सर्वांना लागू आहे. प्रीतम मुंडेला लागू आहे, तुम्हाला सुरेश दसला लागू आहे, सुजय विखेला लागू आहे. जानकर आमच्या पक्षाचे नसल्यामुळे तुम्हाला काही नियम नाही, तुमचा रासप आहे. हा नियम या सगळ्या पक्षाच्या लोकांना लागू आहे. संघटन श्रेष्ठ आहे व्यक्तीपेक्षा. राजा असेल किंवा रंक, सगळ्यांना हाच नियम आहे. मलाही तोच नियम आहे. मी तो मान्य करते. आता तुम्ही म्हणताल ताई आता हे बंद करा. मीडिया, मी तुम्हाला हात जोडते, आता बंद करा. पुढे कुठलाही आता पुन्हा कोणत्या आमदारांची यादी आली तर कृपा माझं नाव चालवू नका. मी तुमच्या पाया पडते. मी आता 2024च्या तयारीला लागलेली आहे. कृपा करून. कारण काय होतं, नाराज, मग पंकजा नाराज आहे. अरे कशाला नाराज आहे? कुणावर नाराज आहे? कुणावर नाराज हो मी? हा, दसरा मेळाव्याला तुम्ही नाही आलात तर मी नाराज होईन. ऐकली? म्हणजे आता मी नाराज आहे असं कृपया सांगू नका. हा, त्यांनी नाराज होईल हे पण सांगितलंय.
आणि ते माझ्या लोकांवर नाराज होईल असं सांगितलंय. जे भगवानगडाच्या मेळाव्यासाठी नाही आले, दसरा मेळाव्यासाठी नाही आले, तो नाराज होईल असं सांगितलंय. म्हणजे पंकजा मुंडे यांनी आता आपली नाराजी नाही आहे, माझं कृपया कुठल्या यादीत नाव घेऊ नका, मला आमदाराच्या यादीत घेऊ नका, खासदाराच्या यादीत घेऊ नका, मंत्र्याच्या यादीत घेऊ नका असं स्पष्ट सांगितलंय. आणि आपण तयारीला लागलो ते 2024च्या हेही स्पष्ट सांगितलंय. पण त्यातलं एक वाक्य मला महत्वाचं वाटतं, तुम्ही ऐका, मग मी सांगतो. ऐका ते. करून माझी आता ते बंद करा. कोणी नाराज नाही आहे, कुणाची अवहेलना करू नका, कोणाचा अपमान करू नका. हे माझी इच्छा आहे. इतके दिवस मी बोलले नाही, मी कधीच याच्यावर बोलले नाही, मौन बाळगलं. माझा स्वभाव नाही. माझ्याकडे या मोनिका राजळे आणि या सगळ्या महिला आमदारात विचारा, मी हाताने वाढून मंत्री असताना यांना जेव घालत होते. मला गर्व नाही, मला स्वाभिमान आहे. विषय आता संपलाय माझ्या लेखी. ज्यांना करायचं आहे ते करतील, तेव्हा करतील. आपण गपचूप ते 2024च्या ज्याच्या त्याच्या तयारीला लागलं पाहिजे. मी स्वतःहूनच सांगितलं, आता मी 2024ला परळी मतदारसंघात पक्षाने तिकीट दिलं तर त्याच्या तयारीला लागणार आहे. असंच आहे माझं. जरूरत से ज्यादा ईमानदार हूं मैं, जरूरत से ज्यादा ईमानदार हूं मैं, इसलिए सबके नजरों में गुनहगार हूं. मला पक्षाला त्रास द्यायचा नाही, आता कोणत्या नेत्याच्या बद्दल काही बोलायचं नाही. आपण आपलं शांत राहायचं, भगवान बाबांची प्रतिमा समोर आणायची. एकदा शांतपणे 2024च्या तयारीला लागवा. ज्योतीतून यज्ञ आणि थेंबातून गंगा किंवा समुद्र कसा बनतो हे आपण दाखवू. झोकून देऊ कामासाठी आणि कष्ट करून उभं करू आपलं स्वाभिमानाचं राज्य. मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही माझ्या बरोबर आहे. आता ह्या सगळ्या कहाण्यांना मला विराम द्यायचा आहे. आता पंकजा मुंडे 2024च्या निवडणुकीच्या तयारीला लागल्यात, पण पक्षानं उमेदवारी दिली तर हे वाक्य बोलायला त्या विसरल्या नाहीत. म्हणजे पंकजा मुंडे आता काय, आधीही होत्या, फक्त माध्यम तसं मानत नव्हतं. एक परिपक्व राजकारणी म्हणून त्या व्यक्त होत आहेत, त्या आपली भूमिका व्यक्त करतायत. 2024च्या तयारीला त्या लागल्यात. त्यांना आता या सगळ्या भानगडीमध्ये काहीही पडलेलं नाही आहे. या सगळ्यामध्ये पंकजा मुंडेंच्या बाबतीमध्ये ज्या कंड्या पिकवल्या गेल्या, ज्या अफवा पसरवल्या गेल्या, ज्या चर्चा केल्या गेल्या, त्यावर आता माध्यमांना काय बोलायचंय किंवा माध्यमांच्याकडं या विषयाबाबत बोलावं असं काहीही उरलेलं नाहीये. म्हणून त्यांनी माध्यमांना विनंती केलेली आहे. एवढ्यावरच पंकजा मुंडे थांबल्यात असं नाही आहे. म्हणजे त्या असं काहीतरी आता काय पक्ष करल ते, मी काय मागायला जाणार नाही, अशी भाषा ती अशा स्वरूपाचीच आहे असं नाही आहे, अगतिकता नाही आहे. त्यांनी पक्षाच्या धोरणाविषयी देखील आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आणि त्या स्पष्ट म्हणाल्यात की भारतीय जनता पक्षात व्यक्ती महत्वाचा नाही आहे, पक्ष महत्वाचा असतो. त्यांचं ते वाक्य पूर्ण ऐका. त्यामुळे मी हे विचार माझे आहेत की व्यक्ती श्रेष्ठ नाही, संघटन श्रेष्ठ आहे. बरोबर आहे. आमच्याकडे असं म्हणतात की व्यक्तीपेक्षा संघटन मोठं आहे आणि त्याच्यावर माझा संपूर्ण विश्वास आहे. मी हा नियम मानते. हा नियम सर्वांना लागू आहे. प्रीतम मुंडेला लागू आहे, तुम्हाला सुरेश दसला लागू आहे, सुजय विखेला लागू आहे. जानकर आमच्या पक्षाचे नसल्यामुळे तुम्हाला काही नियम नाही, तुमचा रासप आहे. हा नियम या सगळ्या पक्षाच्या लोकांना लागू आहे. संघटन श्रेष्ठ आहे व्यक्तीपेक्षा. राजा असेल किंवा रंक, सगळ्यांना हाच नियम आहे. मलाही तोच नियम आहे, मी तो मान्य करते. ऐकलं. आता कुठे पंकजा मुंडे भाजपचे संस्कार सोडून चालल्यात? मला काही लोकांचं खूप आश्चर्य वाटतं. पंकजा मुंडेंना अहंकारी म्हणणाऱ्या, पंकजा मुंडेंना खास करून ब्राह्मण विरोधी म्हणणाऱ्या काही लोकांचं मला खूप आश्चर्य वाटतं. म्हणजे जिची आई ब्राह्मण, जिचे मामा ब्राह्मण, जिचा PA ब्राह्मण, ज्या स्त्रीचा MD अधिकारी ब्राह्मण, OSD ब्राह्मण, CS ब्राह्मण मंत्री असतानाच्या काळामध्ये, अशा सगळ्या लोकांच्या विषयी संबंध असलेल्या लोकांच्या मध्ये ही अफवा का पसरवल्या गेली? म्हणजे देवेंद्र फडणवीसांसोबतचे मतभेद निर्माण केले गेले म्हणून त्या ब्राह्मण विरोधी, असं काही चित्र निर्माण करायचं आहे का? म्हणजे ज्या संस्कारात त्या वाढल्या, ज्या संस्काराचे बाबतीत त्या बोलतायत, एवढंच काय, संघाच्या विषयात देखील त्या बोलतायत. निर्माणों के पावन युग में चरित्र निर्माण न भूले, हे वाक्य त्या सभा ऐकतायत, त्यातल्या कुठल्या गोष्टीचा अभिमान वाटतो तुम्ही ऐका. मला माहिती, मी भाजपच्या संस्कारात वाढले
आज सकाळी परमपूज्य मोहनजी भागवत यांचं मी भाषण बघत होते आणि ते भाषण बघत असताना मी बघत होते की त्यांचा प्रमुख पाहुणा एक स्त्री आहे. मला किती आनंद वाटला. मला असं वाटलं आजचा दिवसच स्त्रीचा आहे, स्त्रीच्या सन्मानाचा आहे. स्त्रीचा सन्मान देण्याची सुरुवात दिवसाची झालेली आहे. आणि आपल्याला त्यांचं भाषण ऐकताना मला सहज आठवलं, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले, शील विनय आदर्श श्रेष्ठता गाये बिना झनकार नहीं, तार बिना झनकार नहीं, शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं, कीर्ति की कौमोदी की गरिमा में संस्कृती का सम्मान न भूले. हे बरोबर आहे. वाक्य 4 तुमच्या डोक्यावरून गेले असतील, काही कळले असतील. पण आपण राजकारण करत असताना पद, प्रतिष्ठा, श्रेष्ठता ह्याच्यामध्ये आपण मानवताचं कल्याण विसरलं नाही पाहिजे. मी खुर्चीवर विराजमान होण्यासाठी राजकारणात असेल तर 2 माणसं सुद्धा इथं जमणार नाहीत. खुर्च्या रिकाम्या जातात. खुर्च्या रिकाम्या जर तुम्ही लोकांना प्रेम दिलं नाही तर. पण जर मी स्वाभिमानाने तुमच्या प्रेमाने इथे काम करत असेल, खुर्ची म्हणजे पद आहे. आता माझ्याकडे काही पद आहे का? आता 4 आमदार आधी झाले. मला माहिती आहे भाजपचा संस्कार आहे, ज्यांनी निवडणूक लढली त्यांना संधी नाही. मी गप्पा बसले. पण लोकांच्या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे नाहीत. मग जे निवडणूक लढले त्यांना संधी दिली, जे पडले त्यांना दिली. माझी काही तक्रार नाही. ह्याचे उत्तर मला द्यायचेच नाहीये. ऐकलं? आता व्यक्ती महत्वाची नाही, चरित्र निर्माण आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी मांडणाऱ्या पंकजा मुंडे कुठे अहंकारी, इगोइस्टिक वाटतायत? की एखादी स्त्री मोठी होऊ लागली की तिला इगोइस्टिक म्हणायचं ही पद्धत निर्माण झाली आहे. फरक फक्त इतका आहे की निर्मला सीतारामन यांना राष्ट्रवादीवाले नाव ठेवतात, म्हणजे सुप्रिया सुळे नाव ठेवतात, त्या बारामतीच्या प्रमुख झाल्यात म्हणून त्यांना नाव ठेवतात, किंवा केंद्रीय मंत्री असलेल्या स्मृती इराणी या महिला म्हणून पुढे आल्या, त्यांनी राहुल गांधींचा पराभव केला म्हणून काँग्रेसवाले त्यांना नाव ठेवतात. तसं पंकजा मुंडेंच्या बाबतीत होतंय का? एखाद्या स्त्री नेतृत्वाकडे बघताना आपण कोणत्या नजरेने बघतो, कशा नजरेने बघतो याचा विचार आपण करणार आहोत का? पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा ही त्यांच्या भविष्यातल्या राजकारणाची वाटचाल असते आणि हीच वाटचाल पंकजा मुंडे त्या मेळाव्यामध्ये सांगत असतात, निश्चित करत असतात. व्यक्ती महत्वाचा नाही, पक्ष महत्वाचा आहे हे लाखो समर्थकांच्या समोर सांगितलंय. मी संघाच्या संस्कारात वाढली आहे हे लोकांच्या समोर सांगितलंय. मी मोदींच्या संस्कारात वाढलेली आहे हे लोकांच्या समोर सांगितलंय. पक्षाने उमेदवारी दिली तर मी परळी लढणार आहे हे लोकांच्या समोर सांगितलंय. अशा वेळी पुन्हा एकदा पंकजा मुंडेंवरती अहंकारी असल्याचा आरोप ठेवणाऱ्यांना मला वाटतं या भाषणातून उत्तर मिळेल. असंच अजून अनेक मेळाव्यांच्या विषयी आपण बोलणारच आहोत. पंकजा मुंडे यांच्याविषयीचा समज दूर व्हावा हाच या व्हिडिओ मागचा हेतू होता. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.